पूर्ण होत, ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी काय होतं माहिती का, प्रत्येक वेळी खूप असं ना घरामध्ये सगळे माणसं असतात आणि त्याच्यामुळे ना आपल्याला आहे ना थोडीसं आपलं कामाचं मॅनेजमेंट बिघडतं, थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही। बऱ्याच वेळा माझ्याबरोबरही असंच होतं, कारण काय होतं माहिती का, इतर दिवशी आपण आपल्या घड्याळाच्या काटावर ना कामं करत असतो आणि त्याप्रमाणे ना आपली कामं पण पूर्ण होत असतात, कारण बाहेर जाणाऱ्या लोकांचं टायमिंग फिक्स असतं आणि आपलंसुद्धा काम करण्याचं टायमिंग आपण फिक्स करून घेतो त्याप्रमाणे। त्याच्यामुळे आपलं इतर दिवसाचं जे रुटीन असतं ना, तर ते अगदी असं आपल्याला असं वाटतं एकदम व्यवस्थित आहे, पण ज्या दिवशी नेमकी सुट्टी असते ना, तर त्या दिवशी कुणाला बाहेर जायचं नसतं आणि त्याच्यामुळे ना थोडंसं स्वयंपाकाचं म्हणा किंवा कामाचं म्हणा मॅनेजमेंट थोडंसं वेगळं होतं आणि त्यामुळे ना मग आपल्याला कामांना डिले होतो, असं बऱ्याचदा होतं। पण आजचा माझा जो दिवस होता ना, तो अगदी छान होता, म्हणजे सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही। जरी आज माझ्या घरामध्ये सगळी मंडळी घरी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी जेव्हा हे दूध आणायला गेली ना, तेव्हा स्पर्शू लगेचच उठलेली, म्हणजे 7च्या दरम्यान असेल, 7च्या दरम्यान ती उठून गेली आणि त्यानंतर मग हे दूध आणायला गेले। मग स्पर्शू बोलली की मलाही तुमच्याबरोबर यायचं, म्हणजे सकाळी ती उठल्यानंतर ना तिचं मध्ये मध्ये करणं जे असतं ना, ते अजिबात मला गडबड नव्हती। ते तिला दूध आणायला गेली तर तेवढा वेळ ती त्यांच्याबरोबर होती। तिकडून आल्यानंतर तिचं कसं असतं, सकाळी सकाळी ज्याच्याबरोबर तिचं बॉन्डिंग चांगलं छान बसलं ना, तर पूर्ण वेळ ती त्यांच्याबरोबरच असते आणि मग तिघं पण मायलेक छान मस्तपैकी त्यांनी त्यांचं आहे ना चहा पाणी जो असेल तो घेतला आणि तोपर्यंत आहे ना मी छान मस्तपैकी माझी एक्सरसाइज वगैरे केली आणि मग सकाळी ना पहिल्यांदा मी केसांना तेल लावून घेतलं, ऑइलिंग करून घेतलं। सहसा आहे ना मी रात्रीचे ऑइलिंग करत नाही, कारण काय होतं माहिती का, रात्रीचे ऑइलिंग केलं ना तर मग ते केसांचं जे ऑइल असतं ना ते आपल्या पांघरुणाला म्हणा, उशीच्या कवरला ना ते लागतं आणि मग त्याचा आहे ना असा वेगळाच वास येतो। तर पहिले मी लावायची आणि त्यानंतर त्याला स्कार्फने छान बांधून घ्यायची केसांना आणि मग झोपायची, पण आता एवढ्या ह्याच्यामध्ये ना म्हणजे माझं असं रात्रीच्या वेळी तेल लावणं झालेलंच नाहीये। तर मग मी सकाळी सकाळी जेव्हा मी उठते ना, तर तेव्हा पहिल्यांदा केसांना ऑइलिंग वगैरे करत असते, कारण रविवारी म्हटल्यानंतर आपण काय करतो, छान मस्तपैकी ना केस वगैरे वॉश करत असतो। तर मग आज असं ठरवलेलं होतं आम्ही की आज मिसळपाव बनवायचा, तर मिसळचीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। अशा पद्धतीने जर मिसळ बनवली ना, तर मिसळ एवढी सुंदर होते ना की आपण ना बाहेर जाऊन मिसळ खात बसतो, तर त्यापेक्षा घरची मिसळ खूप छान असते। मी तर ना ह्या वेळच्या मिसळला आहे ना अजिबात बाहेरचा मसालासुद्धा यूज केलेला नाही आहे, फक्त यासाठी मी यूज केलेला आहे एव्हरेस्ट मसाला आणि माझं घरचं लाल तिखट होतं ना, तर तेवढंच यूज केलेलं होतं मी। तरी पण मिसळ एवढी एक नंबर झालेली होती आणि वरती अजून तुम्हाला जर तरी हवी असेल ना, तर त्यासाठी काय करायचं, थोडंसं आपलं जे फोडणीचं छोटं बाऊल असतं ना, तर त्याच्यामध्ये तेल टाकायचं, अर्धा चमचा मिरची टाकायची आणि ते तेल आहे ना त्या भाजीमध्ये ना छान वरतून सोडायचं, तर त्याला आहे ना अजून जास्त दाटसर आहे ना तरी यायला मदत होते। आता काय होतं माहिती का, तरीचा जो मॅटर असतो ना तो तेलावर पण असतो, थोडंसं जास्त तेल यूज केलं ना आपण तर चांगली तरी यायला मदत होते। आणि ना जर आपल्याला तिखट कमी जास्त वाटलं तर ह्या तरीमध्ये ना तुम्ही ॲडजस्ट करू शकता, फक्त आपण जेव्हा तेलामध्ये मिरची टाकतो ना तर ती जळून द्यायची नाही, एवढं एक असतं। तर मग म्हटलं चला लगेच भाजी उकळती आहे, तर आपण आहे ना मस्तपैकी किचन वगैरे सगळं आटोपून घेऊ आणि किचन आटोपून घेतला ना, तर मी तुम्हाला सांगते आज जवळपास ना मी 2 वेळेस थोडे करून आहे ना भांडे घासले। त्याच्यामुळे जेव्हा आमचं जेवण वगैरे झाले ना, तर त्यावेळेस माझ्याजवळ काही जास्त भांडेच किचनवर उरलेले नव्हते, बराचसा माझा पसारा आवरलेला होता। त्याच्यामुळे आजचा दिवस ना एवढा छान आणि सुटसुटीत होता ना की बस कधी। सकाळची क्लिनिंगची कामं पण एवढी छान हुरूपामध्ये झाली मस्तपैकी, म्हणजे लेकरांचा अजिबात ताण, म्हणजे मला असं वाटलं ना की मी जणू काही बॅचलरच आहे। कारण काय होतं माहिती का, जेव्हा लेकरांचा ताण आपल्या पाठीमागे असतो ना, तर तेव्हा आपल्याला थोडंसं गडबडल्यासारखं होतं, आपल्याला कळत नाही की नेमकं आपल्याला पुढे काय काम करायचं आहे, कारण काम करायला गेलं की लेकरं गागट बरडत बसतात, म्हणजे आपल्याला कामं करायची असतात आणि त्यांना आपल्याला कामं करू द्यायची नसतात। असं लेकरांचं ना आपलं गणित बसवता मग कामांना वेळ होऊन जातो, खरं तर हे मेन कारण आहे। त्याच्यामुळे मग आज त्यांनी ना पूर्णपणे लेकरांची जबाबदारी घेतली होती। कदाचित उद्याचा जो दिवस आहे ना तो त्यांच्यासाठी पण अवघड असेल आणि लेकरांसाठी पण अवघड असेल, कारण की आज पूर्ण वेळ ते त्यांच्यामध्ये होते, त्याच्यामुळे त्यांनाही उद्या लेकरं आठवणार आहे आणि लेकरांनाही उद्या बाबा आठवणार आहेत, हे तितकंच खरं। पण त्या सगळ्या गडबडीमध्ये ना माझ्या डोक्यावरचा ताण खूप कमी झाला आणि मला खूप आज हलकं फुलकं वाटलं, खरं सांगते। थोडासा असा जरी आपल्याला वेगळा दिवस मिळाला ना, तरी पण आहे ना आपलं मन एकदम असं उत्साही व्हायला मदत होतं। रुटीन
कामं करायला सुद्धा छान वाटतं. कारण काय होतं माहिती का, कधीतरी आपण आपल्या मनासारखं आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करतो, त्याचासुद्धा आनंद हा वेगळाच असतो. आणि मागच्या 2 दिवसाचं रुटीन जे आहे ना, ते माझं असं एकदम पॅक होतं. लेकरांच्या गडबडीमध्ये, कामांच्या गडबडीमध्ये ना खूप जास्त मी अशी हरॅश होऊन गेली होती असं म्हणायला हरकत नाही. तर कदाचित ते त्यांनी ऑब्झर्व केलं असेल, त्याच्यामुळे आज पूर्ण वेळ लेकरं त्यांच्याकडे होते, तर मला जास्त काही त्रासही वाटला नाही. एकदम शांत आणि छान रुटीन होतं आजचं माझं. तर मग किमया आहे ना इथे येऊन उभी सारखी, म्हणजे तिचं आज पूर्ण वेळ तेच चाललेलं होतं की मी एकदम व्यवस्थित अभ्यास करणारे आणि एकदम छान मार्क्स मिळवणारे आई, मला सायकल घेऊन दे. कारण आहे ना काय झालं, तिची जी पहिली मी तिला सायकल घेऊन दिलेली होती ना, तर ती सायकल आहे ना तिचा हँडलच तुटून गेला. तर तिला नवीन सायकल घ्यायची, पण थोडीशी माझी ॲडजस्टमेंट पण होत नाही आहे. आणि तिला मी असं सांगितलं की तुला सायकल घेऊन देईल मी, पण तुला ना चांगले मार्क्स मिळवावेच लागतील कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर त्यासाठी ना तुला अभ्यास तर करावाच लागेल. कारण काय झालं, ओपन हाऊसला आम्ही गेलेलो होतो मागच्या वेळी, तिला सगळ्यांमध्ये ना चांगले मार्क्स मिळाले. म्हणजे 25 पैकी 23, 25 पैकी 24, 25 पैकी 25 असेच सगळ्या विषयांमध्ये तिला मार्क्स होते. तर तेव्हापासून ना जवळपास तिने थोडंसं आहे ना अभ्यासाकडे दुर्लक्षच केलेलं आहे. त्याच्यामुळे तिला म्हटलं की जेव्हापासून मी ओपन हाऊसला जाऊन आली ना, तेव्हापासून तुझं अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष आहे. त्याच्यामुळे तुला कदाचित ॲन्युअलला आहे ना थोडंसं हार्ड जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुला अभ्यास करावाच लागेल आणि जेव्हा तू चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवशील तर तेव्हाच मी तुला सायकल घेऊन देईल. खरं तर मला माझ्या पेमेंटमधून माझ्या किट्टूला आहे ना मला सायकल घेऊन द्यायची, म्हणजे माझी खूप इच्छा आहे. तर त्यासाठी ना मी माझ्या पेमेंटची सुद्धा खूप वाट बघते. किट्टू आणि अजून एक व्यक्ती आहे की ज्याच्यासाठी मला हे स्पेशल गिफ्ट म्हणू शकतो द्यायचंच आहे. कारण हे यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी ना ह्या 2 व्यक्तींची ना मला खूप आणि खूप साथ मिळालेली आहे. तर कदाचित त्यांच्या हुरूपामुळे किंवा त्यांच्या सपोर्टमुळे ना मी हे यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत आहे ना चालवू शकले. आणि नेहमी माझी किमयासुद्धा मला विचारत असते की आई तुझं यूट्यूब पेमेंट कधी होणार आहे. तर त्यासाठीच म्हणजे माझी स्वतःची अशी इच्छा आहे की माझ्या पेमेंटमधून मी तिला सायकल जेव्हा घेऊन देईल ना, तर तेव्हा तिला सुद्धा जो वेगळा आनंद असेल आणि मला सुद्धा जो वेगळा आनंद असेल ना, तर तो मी आता शब्दात वर्णन नाही करू शकत. हे तितकंच खरं. खरं तर सांगू का, तिला सायकल घेऊन देणं माझ्यासाठी ना अगदी सोपं आहे. जर मी कुठेही जॉब जर केला किंवा म्हणजे तिच्या बाबांनाही मी तसंच सांगितलेलं आहे की सायकल तिला मीच घेऊन देणार आहे, तर तिला मी ह्या मिनिटाला पण सायकल घेऊन देऊ शकते. पण मी आज जॉब करू शकत नाही ना, तर त्या गोष्टीची खंत आहे ना मला खूप वाटते. पण कधी कधी असं वाटतं की जाऊ दे, माझ्या सुखाच्या किंवा माझ्या कुटुंबाच्या सुखाच्या पलीकडे मला कुठलीच गोष्ट नको आहे. मी म्हणा किंवा माझं कुटुंब म्हणा फर्स्ट प्रायोरिटी आहे माझ्यासाठी, हे तितकंच खरं. कारण त्यांचं लहानपण ना पुन्हा येणार नाही हे मलाही समजतं. काय होतं माहिती आहे का, जरी एवढं एज्युकेशन माझं झालेलं आहे आणि त्या एज्युकेशनचा जरी आता मला फायदा होत नाही आहे, पण माझी लेकरं थोडीशी मोठी झाली तर मी नक्कीच त्याचा फायदा करू शकते. आणि तोपर्यंत माझं यूट्यूब चॅनलसुद्धा बऱ्यापैकी ना उंचावर गेलेलं असेल. कदाचित मला जॉब करण्याची पण आवश्यकता पडणार नाही, एवढं अर्निंग मी माझ्या यूट्यूब चॅनलमधून करू शकते. पण ठीक आहे, थोडे दिवस का होईना आपण पास केले ना, तर एक चांगली अचिव्हमेंट किंवा एक चांगला दिवस नक्कीच मला बघायला मिळेल की जो माझा असेल. पण आज कसं आहे की थोडंसं मी असा विचार करते की लेकरं थोडीशी अशी मोठी झाली किंवा त्यांना सगळं व्यवस्थित समजतं झालं, करतं झालं, तर मग आहे ना मी माझी बाहेर जाऊ शकते किंवा मी माझं यूट्यूब चॅनलसुद्धा जर चांगला ग्रो केलेला असेल तर त्यावेळेस ना म्हणजे मला जी आज मी परिस्थिती किंवा समस्या मी फेस करते आहेत ना, तर त्या कदाचित आहे ना पुढे अजिबातही नसणार नाही. कारण कुठलीही प्रॉब्लेम असो तो कधीच परमनंट नसतो, टेम्पररीच असतात ह्या गोष्टी. फक्त आहे ना त्या काळापुरता मर्यादित असलेल्या त्या गोष्टींमध्ये ना आपण फर्म उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. आज मी जर फर्म उभी राहिली तरच मला कदाचित आहे ना पुढे ते अचिव्हमेंट किंवा सक्सेस मिळेल, हे तितकंच खरं. खरं तर ना माझ्यासारख्या बऱ्याचशा अशा ताई असतील की ज्यांनासुद्धा असे प्रॉब्लेम्स असतील की जे एवढं शिकूनही बाहेर जाऊ शकत नसेल, पण घर बसल्या बरेचसे असे बिझनेस आहे की जे आपण अगदी सहजपणे घरी करू शकतो. लेकरांना सांभाळून, घर सांभाळून, घरातलं सगळं बघून आपण त्या बिझनेसकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेट करू शकतो. सुरुवातीला आपण लहान बिझनेसपासून जरी सुरुवात केली तरी हळूहळू तो बिझनेस बरोबर ग्रो होतो आणि त्याच्यावर आपली छान पकड पण बसते, हे तितकंच खरं. त्याच्यामुळे ना आजची जी वेळ आहे ती जाऊ देणं तितकंच गरजेचं आहे. उद्याचा दिवस नक्की आपला असतो, हे तितकंच खरं. तर बघा, छान मस्तपैकी ना माझं मिसळ झालेली आहे आणि तुम्हाला तरी दाखवते किती सुंदर आलेली आहे. आणि चव तर तुम्ही म्हणाल ना एकदम एक नंबर. जेव्हा भाजी उकळत होती ना तर त्यावेळेस सगळीकडे असा छान वास सुटलेला होता आणि असं झालं होतं ना की कधी एकदा जेवायला बसू. आणि आपण मिसळचा मेनू केला म्हणून मग म्हटलं चला पापड ना
तळून झालेच पाहिजे, कारण मिसळच्या मेनू बरोबर ना आपला मुगाचा पापड असतो ना तो खूप टेस्टी लागतो. आणि लास्ट टाइम आहे ना मी मुगाचेच पापड केलेले होते, तर ते अजून बरेचसे पापड आहेत. तर मग म्हटलं चला आपण मिसळचा मेनू केलेला आहे तर छान मुगाचे पापड पण तळून काढू. आणि खूप सुंदर आणि चविष्ट लागतायत ते अजूनही. तर मग छान मस्त आहे ना मी प्लेट तयार केलेली आहे. आणि म्हणतो ना आपण की अशा फिलिंगने आम्ही जेवण केलं ना की जसं काही आम्ही हॉटेलमध्येच बसलेलो आहे. प्लस एक बाजूला छान मस्तपैकी TV लावून दिला, छान एन्जॉय करत आम्ही मिसळ एन्जॉय केलेली आहे. आणि सोबत ना कोकम सरबत, कारण आहे ना आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे न चुकता लिंबू पाणी झालं, कोकम सरबत झालं, ह्या थंड गोष्टींचा इनटेक आहे ना आपण केलाच पाहिजे. कारण किती नाही म्हटलं ना तर डिहायड्रेशन जास्त होतं आणि कळत ना आपल्याकडनं ना कमी पाणीसुद्धा पिल्या जातात. पण ह्या ज्या गोष्टी आपल्या घरात जर असल्या ना तर आपण आवडीने पितो सुद्धा आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ना पाण्याची पातळीसुद्धा मेंटेन राहते. तर मग कसे स्पायसी थोडंसं खाल्लं म्हणजे असं थंडगार असलं ना तर पोटामध्ये ना आगाग वगैरे पण असं होत नाही. कारण काय होतं उन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्याच्यामुळे ना थोडंसं म्हणू शकतो ना आपण पोटाला थंडावा राहण्यासाठी मग छान मस्तपैकी ना कोकम सरबत केलं. आणि किमालाही खूप आवडतं आणि तिच्या बाबांनाही खूप आवडतं. पण मग मी माझ्यासाठीचं जे कोकम सरबत तयार केलं ना तर त्याच्यामध्ये ना मी लिंबू पिळला आणि थोडीशी नॉर्मल साखर टाकली. खूप छान चव आली. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं का. असं पण कोकम सरबत खूप छान लागतं. त्यातल्या त्यात ना आज मॅच होती त्याच्यामुळे सोने पे सुहागा जेवण तर बसल्या बसल्या मॅच बघत एवढं सुंदर झालं. आणि त्याच्यानंतर आहे ना आज काय झालं लगेचच ना माझी आंघोळ वगैरे झाली ना तर मी जास्त वेळ खर्च न करताना लगेचच स्वयंपाकाला लागून गेलेली होती. कारण काय होतं माहिती का फक्त माझी मिसळ वगैरेच होती त्याच्यामुळे मग मी किमायाची तयारी वगैरे करून दिली, स्पर्शोची तयारी करून दिली, अशा अदलीमधली कामं केली. आणि म्हटलं थोड्या वेळाने ना छान जेवणाच्या काही अर्धा तास अगोदर आपण छान स्वयंपाकाला लागू, म्हणजे इकडे एक बाजूला गरम गरम झालं की दुसऱ्या बाजूला लगेच जेवायला बसायचं असं मी ठरवलं होतं. कारण काय होतं माहिती का अगोदर आपण करून ठेवलं ना तर मग पुन्हा ते गरम करा रे आणि पुन्हा मग ते वाढा, पुन्हा मग तो पसारा होतो. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला ते पुन्हा पुन्हा तेच दमण्याचा पण कंटाळा येतो. त्याच्यामुळे मग असं मध्ये थोडासा टाईमपास केला आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागलेली होती. तर मग केस वगैरे मी काही विंचरलेले नव्हते. मी मस्तपैकी ना म्हटलं आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं तर मग आहे ना आपण केस वगैरे विंचरायला बसू. आणि जेव्हा कधी मी केस विंचरते ना तर त्यावेळेस स्पर्शू माझे केस सांभाळायला असते आणि ती माझं नेहमी बघत असते ना की मी केस जर विंचरले ना तर ते केसांची अशी ना छोटासा गुंडाळा तयार करते आणि तो पायांमध्ये अडकवते. तर तिचं असं म्हणणं होतं की ते जे पायांमध्ये केस अडकवायचे आहे ना ते मी अडकवते, तू फक्त केस विंचर. एरवी बाल्कनीमध्ये आणि बेडरूममध्ये केस विंचरणारी मी ना आज मस्तपैकी हॉलमध्ये बसून केस विंचरत होते कारण मला मॅच बघायची होती. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर चला इथपर्यंत आलाच आहात तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.